जगन्नाथराव, माझं वय काढायची गरज नाही हा. आणि तुम्ही माझ्यापेक्षा मोठेच आहात हे लक्षात असू द्या, कळलं? लक्षात आहे, विसरून कसं चालेल? आणि तुम्ही विसरू देणार आहात का? पण ती काही शाळेत नाही चालली आहे दप्तर घेऊन, तिला ऑफिसला जायचंय, उशीर होईल म्हणून बोलतोय मी. होय हो, इतक्या वर्षांनी लेकीची हाऊसमाऊस करायची संधी मिळाली. खरंय, पण इतकी हाऊसमाऊस करू नका की ती कंटाळून पळून जाईल. काय ग? काय ग? काय बोलताय तुम्ही काका? माझे बाबा गेल्यानंतर माझं पुढचं सगळं आयुष्य वाईटच जाईल असं वाटत होतं मला इतके दिवस. पण आता तुमच्याकडे आल्यानंतर माझ्या नशिबावरचा विश्वास वाढलाय. न मागता तुमच्यासारखं इतकं छान कुटुंब मला मिळालं. पण आम्ही दोघं वेगळाच विचार करतोय बाळा. आमची लेक गेल्यापासून पुढचं आयुष्य कसं काढायचं हा एक खूप मोठा प्रश्न रोज आमच्या समोर उभा असायचा. आणि तू आलीस, आमची तिसरी लेक आमच्या आयुष्यात. आता काही नाही, आता पुढचं आयुष्य अगदी सहज काढता येईल. मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. साहजिक आहे बाळा, लहानपणापासूनच्या आठवणी असतात, बंध जोडलेले असतात, असे सहजासहजी नाही सुटत ते. मी तर म्हणतो नाहीच सुटत शेवटपर्यंत. पण तू काळजी करू नको, मी तुला तुझ्या वडिलांची आठवण कधी येऊ देणार नाही, कधी त्यांची उणीवही भासू देणार नाही. पण एक अट आहे, मला पण बाबा म्हणायचं. काय घाल का? रडू नको. राव चला चला, उशीर होईल. चला चला पटकन. सानिका!